भारतीय अभियंत्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेलाय। भारतीय अभियंत्यांनी जगातील एक आश्चर्य ठरावं असा एक चमत्कार करून दाखवलाय। 359 मीटर उंचीच्या म्हणजे जगातील एक आश्चर्य असलेल्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असलेल्या चिनाब नदीवरील पुलाचं शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। भारतीय अभियंत्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हा पूल पूर्ण केलाय। आज हाच पूल कसा बांधला गेला, त्याचे नेमके महत्त्व काय, भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये याचं महत्त्व नेमकं आहे काय, याचीच चर्चा आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत करतो। पहिले बघूया पुलाच्या बांधणीची कथा काय आहे। जम्मूतील रियासी जिल्ह्यातील सलाल गावामध्ये हा पूल बांधला गेलाय। हा प्रकल्प बारामुल्ला आणि श्रीनगरला उधमपूर, कटरा, काझीगुंड मार्गे जम्मूला जोडतो। त्यामुळे हा पूल त्या भागातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या पुलाची खरी सुरुवात झाली ती 2004 मध्ये। चिनाब नदीवरील असा प्रकारचा एक पुलाची बांधणी करण्याचं त्यावेळच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारनं ठरवलं होतं, परंतु त्यावेळी या भागामध्ये अतिरेकी घुसखोरांचा उपद्रव मोठा होता, त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी थांबावे लागले होते। त्यानंतर हे काम प्रत्यक्षात सुरू व्हायला अजून 6 वर्ष वाट बघावी लागली। 2008 मध्ये प्रत्यक्षात या कामाची सुरुवात झाली। चिनाब नदीवर पूल बांधणं एवढं सोपं नव्हतं, कारण पूल बांधायचा म्हणजे जागा निश्चित करायला पाहिजे। पूल वाहतुकीसाठी रस्ते बांधण्यापासून सगळी तयारी या अभियंत्यांना करावी लागणार होती। यानंतर अशा अनेक अडचणींना पार करत करत आपल्या अभियंत्यांनी हा पूल पूर्ण केला। यावरून हे पूल बांधण्यासाठी खांब उभारणीसाठी सुद्धा जागाच नसल्यामुळे हा पूल रेल्वे रुळांना आधार देण्यासाठी आर्क असलेला पूल आधी उभारलाय आणि त्याच्यानंतर मुख्य रेल्वे रुळ या पुलावरनं बांधण्यात आले। आता बघूया या पुलाची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत। तब्बल 22 वर्षे काम चालू असलेला आणि 15,000 कोटी रुपयांचा खर्च आलेला या रेल्वे पुलाची बरीच वैशिष्ट्ये आहेत। या पुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे। या पुलाचे वय 120 वर्षांचे असणार आहे। एवढ्यावरच या पुलाची वैशिष्ट्य थांबत नाहीत। हा पूल ज्या भागात बांधलाय तिथे वाऱ्यांचा वेग जबरदस्त आहे, तसेच या पुलाच्या भागामध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यताही खूप जास्त आहे। -20 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 260 किलोमीटर प्रति वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला सुद्धा हा पूल व्यवस्थित पेलू शकतो। त्यानुसार संरक्षण प्रणाली या पुलामध्ये स्थित आहे। प्रत्यक्ष भूकंपाला सुद्धा दाद देणार नाही असा मजबूत पूल बांधला गेलाय। यात सिमेंट, स्टीलचा वापर बांधकामासाठी वापरला गेलाय। या पुलाची गरज आणि सामरिक म्हणजे स्ट्रॅटेजिक महत्त्व काय तर हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं। सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचे जवळपास 5 ते 6 लाख लष्कर हे लडाख, जम्मू काश्मीर भागात आहे। त्या सैन्याला लागणाऱ्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी रोज जवळपास 7 ते 8 हजार ट्रक्स जात असतात। त्यात काही विपरीत परिस्थिती उद्भवली तर ही संपूर्ण व्यवस्था थांबते। जर हा रेल्वे मार्ग उपलब्ध असला तर ही गोष्ट सोपी होते। आज जम्मूहून श्रीनगरला रेल्वे रस्ते मार्गे पोहोचण्यासाठी 12 तासांचा अवधी लागतो, परंतु रेल्वेने हेच अंतर 1.5 तासात पार करू शकतो। एकाच वेळी 5 ते 6 हजार टन मालाची ने-आण सुद्धा करता येते। त्यामुळे भारताच्या सामरिक दृष्ट्या सुद्धा हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे। एकूणच काय, भारताने आपले सामर्थ्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काय करून दाखवू शकतो हे जगासमोर पुन्हा एकदा सिद्ध केलंय। आता भारताचे स्थान जगात अढळ पदावर पोहोचलंय हे नक्की। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।